आपण ज्या हवेत श्वास घेतो ती हवा किती स्वच्छ आहे चला बघू. आधी तुम्हाला सांगतो AQI म्हणजे काय. एअर क्वालिटी इंडेक्स 50च्या खाली असेल ना तर हवा स्वच्छ आहे. 150 ते 200च्या दरम्यान गेला ना तर समजायचं की अनहेल्दी हवा आहे. आणि 300च्या पार गेला ना तर बाहेर निघायचं नाही घराच्या. दिल्लीत तेच झालंय ना, 500च्या वर AQI गेलाय. ठीक आहे, जर तुम्ही 500 AQIच्या एरियात राहताय ना तर फक्त हवा खराब नाहीये, तर तुम्ही डेली 20 ते 30 सिगारेट ओढल्यासारखे. आणि 20 ते 30 सिगारेट म्हणजे तुमच्या आयुष्याचे 2 ते 3 वर्ष वजा झाले. ज्यावेळेस मी चेक केलं होतं ना त्यावेळेस पुण्याचा AQI दाखवत होता 138. आजचा किती मला माहित नाही, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बरं ठीक आहे, आता हे ऐका. स्वित्झर्लंडचं जिनेव्हा सिटी ना, त्या सिटीमध्ये काय झालं की तिथला AQI जो आहे ना 150 ते 200च्या आसपास गेला. तिथल्या सरकारने लगेच निर्णय घेतला की आपलं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना ते फ्री करू. सिमिलर इटलीमध्ये पण सेम झालं. तिथलं AQI असाच वाढला. तिथल्या सरकारने जे हेवी व्हेकल्स आहे का त्यांच्यावरच बंदी आणली. म्हणजे विचार करा, ऑलरेडी जे सिटीज स्वच्छच आहे तिथं एवढे कठोर निर्णय घेतले जातात. आपल्या एरियामध्ये पण कठोर निर्णय घेण्याची गरज आहे आणि सरकारला काही कठोर पावलं उचलण्याची खूप गरज आहे. आणि सिमिलरली फ्युचरमध्ये EV, सोलार हे तर सोल्युशन आहेतच. जर तुम्हाला तुमच्या एरियातला AQI चेक करायचं असेल तर कमेंटमध्ये मी वेबसाईट दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुमच्या एरियाचं नाव आणि तुमच्या इथलं AQI मला कमेंटमध्ये सांगा.